नमस्कार मंडळी, समर्थ मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. हार्मोनियम नोटेशनचा व्हिडिओ बऱ्याच दिवसांनी घेऊन आलेलो आहे. धुंद मधुमती रात रे ह्या चित्रपट गीतावरती आपण नोटेशन पाहणार आहोत. भूप रागावरती आधारित हे गाणं आहे. सारे गप धसा हे अत्यंत सरळ स्वर ज्याच्यामध्ये लागतात. फक्त नीचा, शुद्ध नीचा प्रयोग एक दोन ठिकाणी आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून येतो. अन्यथा सारे गप धसा या 5 स्वरांवरती अतिशय वाजवायला सोपं असं हे गाणं. आता आपण त्याचं नोटेशन पाहणार आहोत आणि नोटेशन पाहून झाल्यानंतर, कीबोर्डवर पाहून झाल्यानंतर तुम्ही डेफिनेटली ट्राय करा. तर तुम्हाला वाजवायला नक्कीच मजा येईल असा माझा विश्वास आहे. चला, आता हे जे गाणं आहे, हे गाणं भूप रागात आहे. सारे ग प ध सा सा ध प ग रे सा. याच्यामध्ये नी हा काही ठिकाणी वापरला गेलेला आहे या गाण्यामध्ये. तर बघूया हे गाणं आपण आणि त्याचं नोटेशन समजून घेऊया. तुमच्यासमोर ध्रुवपदाचं नोटेशन तुम्हाला दिसत आहे आणि व्यवस्थित लिहून घ्या. लिहिताना जरासं एखाद दोन स्वर माझे त्या शब्दाच्या पुढे गेले, तिथं मी मार्किंग केलेलं आहे. बट नीट पॉज करून घ्या, समजून घ्या. यूट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ स्लो करण्याची सुद्धा सेटिंग आहे. त्या स्क्रीनवरती तुम्हाला राईट साईड टॉपला जे सेटिंगचं ऑप्शन दिसतं त्याच्यातून तुम्ही प्लेबॅक स्पीडसुद्धा कमी करू शकता. सो तुम्हाला जर फास्ट वाटत असेल कीबोर्डवरती वाजवून बघताना, यू कॅन स्लो डाऊन द स्पीड. तुम्ही स्पीड कमी करू शकता व्हिडिओचा. बघा आता. धुंद मधुमती रात रे, धुंद मधुमती रात रे नाच रे हो, धुंद मधुमती रात रे नाच रे. आता हे जे पहिलं 2 ओळींचं नोटेशन आहे एकदम सिंपल आहे. बघा, पहिलं धुंद मधुमती ध ध ध ध सा ध प ध प ग रात रे रे सा रे रे प ग ध ध ध ध सा ध प ध प ग रे सा रे रे प ग. पहिली ओळ धुंद मधुमती रात रे. आणि मग दुसऱ्यांदा धुंद धुंद ध प ध धुंद मधुमती प ग ग ग रात रे नाच रे ग ग ग रे सा रे ग हो, ध प ध प ग. इथपर्यंत ठीक आहे. तन मन नाचे यौवन नाचे सारे ग प प ध ध ध प ग प सा ध. तन मन नाचे सारे ग प प ध ध. सिंपल स्वर वर जातात. यौवन नाचे ध प ग प सा ध. उगवना ग प ध ध नि सा नि ध प नि ध. उगवला ग प ध ध नि सा आ नि ध प नि ध. रजनीचा नाथ रे नाथ रे नाच रे. रजनीचा ध ध प ध ध ध प ध नाथ रे ग ग ग नाथ रे ग ध प ग नाच रे रे सा रे ग. एकदम सिंपल नोटेशन आहे. मी तुम्हाला सांगू, पेटी काढा, वाजवायला घ्या, सहज वाजवता येईल. एकदम सिंपल.
बघा पहिलं ध्रुवपदाच्या नोटेशनमध्ये फक्त नी एक्स्ट्रा आलाय, नाहीतर सारेगप धसा याच्यावरच नोटेशन आहे आणि ध जास्त येतो, प येतो. त्याच्यामुळे नोटेशन तुमच्या समोर आहे, क्लिअर आहे. मोबाईलवर तुम्हाला जर स्क्रीन छोटी दिसत असेल तर प्रयत्न करा की तुम्ही कम्प्युटरवरती ओपन करा हा व्हिडिओ, तुम्हाला त्याच्यावर चांगलं दिसेल. किंवा टी व्हीवर तुम्हाला कास्ट करता येत असेल तर टी व्हीवरती याला प्रोजेक्ट करा, म्हणजे नोटेशन तुम्हाला मोठं दिसेल. हे नोटेशन छानपैकी लिहून घ्या. तुम्हाला आता मी हे नोटेशन कीबोर्डवर वाजवून दाखवतो, म्हणजे तुम्हाला अजून चांगलं कळेल. तर आपण आता हार्मोनियमचं जे नोटेशन आहे ते कीबोर्डवर बघू आणि कीबोर्डवर मला तुम्हाला खूप छान पद्धतीने सांगता येईल. बघा आता हा काळी एकचा सा आणि हा काळी एकचा वरचा सा, सा रे ग प ध सा, आणि फक्त नी याचा उपयोग अगदी 1-2 ठिकाणी झालेला आहे. अन्यथा सा रे ग प ध सा, सा ध प ग रे सा यांचाच वापर फक्त या नोटेशन मध्ये होतो. तर आता सुरुवात ध पासून आहे. ध धुंद मधुमती रात रे, कसं धुंद मधुमती रात रे, सुरुवात ध ध ध ध सा ध प ध प ग रे सा रे रे प ग. आणि म्हणजे दुसऱ्यांदा आहे धुंद मधुमती, धुंद मधुमती द प ग ग ग रात रे नाच रे ग ग ग रे सा रे ग हो ध प ग हो धुंद मधुमती रात रे, धुंद मधुमती रात रे नाच रे हो धुंद मधुमती रात रे नाच रे. बघा सा रे ग प ध सा याच्या पलीकडे स्वर दाबायचाच नाहीये तुम्हाला. सो सा रे ग प ध सा याच्यातच हे पहिलं 2 ओळी. आता त्याच्या पुढची जी आहे ती खालून तन मन नाचे यौवन नाचे, सा रे ग प प ध ध ध प ग प सा ध, तन मन नाचे यौवन नाचे, उगवला ग प ध धनी सा निध प निध रजनीचा नाथ रे नाथ रे नाच रे, कसं ध ध प ध रजनीचा ध ध प ध नाच रे ना रे ग ग ग ग ध प ग रे सा रे ग हो ध प ध प ग. परत एकदा बघा तन मन नाचे यौवन नाचे, तन मन नाचे यौवन नाचे, उगवला रजनीचा नाथ रे नाथ रे नाच रे हो धुंद मधुमती
धुमती ना. तर पहिलं ध्रुवपद लक्षात आलंय तुम्हा सगळ्यांच्या. मी पुन्हा एकदा ध्रुवपद वाजवून दाखवू तुम्हाला. पुन्हा एकदा ध्रुवपद बघा. हा, आता मी न म्हणता हळू वाजवतो, नोटेशन चेक करा. ध्रुवपद लक्षात आलंय आपल्या. आता आपण बघूया कडव्याचं नोटेशन व्हाईट बोर्डवर आणि मग पुन्हा येऊया कीबोर्डवरती. ओके, आता कडव्याचं नोटेशन बघा. पहिलं जे कडवं आहे त्याचं नोटेशन ग वरून कडवं चालू होतं, म्हणजे इथे सांगतं धुंद मधुमती रात रे नाच रे. आता त्याच्यामध्ये सगळं लिहिलंय बघा. नोटेशन जललहरी या धीट धावती हरित तटांचे ओठ चुंबिती. आणि त्याच्यामध्ये एक आलाप आहे आणि तो आलाप इतका सुंदर आहे. येई प्रियकरा येई मंदिरा अली रमले कमलांतरे नाचरे. अली म्हणजे भुंगा. भुंगा जसा कमळापाशी रमतो तसं. तर आता ह्याचं नोटेशन बघा. जललहरी या धीट धावती गपध साध सा सा. जललहरी या गपध सा ध सा सा. लहरीला लताताईंनी असा तो एक म्हणजे खरंच लाटेसारखा आवाज घेतलाय. जललहरी या गपध सा ध सा सा धीट धपग धावती पसा सा हरित तटांचे ओठ चुंबिती ओठ चुंबिती. सा 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 सानी. आता इथे तटांचेला सानी रेसा निध. ओठ ओठला उतरत यायचंय ग ध प. ओठ चुंबिती धनी ध. आणि मग परत जे दुसऱ्यांदा आहे ते ओठ चुंबिती ग रे सा रे प ग ग. पटकन घ्यायचंय. हा, दुसऱ्यांदा रे प ग ग जरा त्याच्यातला रे आणि प तो पटकन घ्यायचा आहे. आणि तो जो आकार आहे ना तो जो आकार घेतलाय ग रे ग रे सारे ग पध सारे ग सारे ग. आता हा आकार झाल्यानंतर येई प्रियकरा वरून चालू होतं, कारण आकार वरती घेऊन जातो ना आपल्याला. म्हणजे हरित तटांचे ओठ चुंबिती खालच्या ग वर आहे आणि येई प्रियकरा एकदम वरच्या सावर चालू होतं. मग आता हे कनेक्ट कसं करायचं. मग संगीतकार इथे आकार घेतोय. मग त्यावेळेला येई प्रियकरा येई मंदिरा येई मंदिरा. आता हे जे नोटेशन आहे सागरे ग ग ग सारे सारे रे रे ध प प ध ध ध ग ग प प ध सा ध प ग ग रे ग ग ग रे सारे ग अली रमले कमलांतरे नाच रे ग ग प प ध सा ध प ग ग रे ग ग ग रे सारे ग. आणि मग परत हो ध प ग धुंद मधुमती. तर व्हाईट बोर्डपेक्षा मी नेहमीच कीबोर्डवर व्यवस्थित वाजवून दाखवू शकतो, कारण तिथे स्वर साथ देतात. त्याच्यामुळे कीबोर्डवरती इट विल बी एक्सलंट. मी खूप सुंदर एक्सप्लेन करेन कीबोर्डवर. आधी हे नोटेशन लिहून घ्या भाऊ. आता कडवतच्या नोटेशन तुम्ही बघितलं. मला
तिथे व्हाईट बोर्डपेक्षा इथे तुम्हाला छान समजवता येईल. आता कडवं चालू होतं ग. जल लहरिया धीट धावती गप दसा दसा सा जल लहरिया धीट धीट धपग धावती गप धसा धसा सा धपग पसा सा जल लहरिया धीट धावती. हरित तटाचे सा वरच्या सा वरच हरित तटाचे. आता तटांचे हरित हरित त टांचे नी रे सा नि ध नी रे सा नि ध हरित तटांचे ओठ चुंबिती ओठ चुंबिती. बघा हे थोडस नीट स्वर समजून घ्या. हरित तटांचे ओठ गलप ओठ चुंबिती धनी ध ओठ चुंबिती चुंबिती गरे सारे बग ग सा 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 नी रे सा नि ध गधप धनी ध गरे सा रे बग ग. आता एकदा मी न म्हणता वाजवून दाखवतो. जललहरिया धीट धावती हरित तटांचे ओठ चुंबिती. बघून घ्या. इथपर्यंत आपल्या लक्षात आलंय. आता ह्याचा जो आकार आहे, जो आकार कसा आहे, खालच्या सा वरून वरच्या ग पर्यंत जाण्यासाठी रे ग रे सा रे ग प ध सा रे ग सा रे ग. बघा कसं आहे. आता वरचा आकार कसा आहे, ग रे सा रे ग प ध सा रे ग सा रे ग. ठीक आहे. आणि मग सा ग रे ग ग ग सा रे 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 येई प्रिय करा येई मंदिरा येई मंदिरा द प प ग ग अली रमले ग ग प प ध स ध प अली रमले कमलांत रे नाच रे कमलांत रे नाच रे. हो आपल्या नोटेशन लक्षात आलंय. आता मी हे पूर्ण कडवं तुम्हाला जर असं हळू पूर्ण वाजवून दाखवतो. नीट बघा. आलंय आपल्या पहिल्या कडवा पूर्ण लक्षात. आता आपण दुसऱ्या कडव्याचं नोटेशन व्हाईट बोर्डवर बघूया आणि मग पुन्हा इकडे आपण दुसरा कडवा पाहूया, म्हणजे गाणं संपेल. आता हे जे दुसरं कडवं आहे, आता कीबोर्डवर आपण ध्रुवपद आणि पहिलं कडवं बघितलं. आता दुसरं कडवं बघा. दुसरं कडवं वरच्या सावरून चालू होतं. ये रे ये कामग दूर उभा
ध सा सा रे सा ध ध ध ध प ग प ध ध. परत दुसऱ्यांदा कसं आहे, ये रे ये काम ग दूर उभाही, ध सा सा रे सा ध ध ध प ग प ध ध ध प ही, घटिकाही निसटून जायची, घटिकाही प ध ध सा ध प प ग ग रे रे सा ग रे. परत फुलतील लाखो तारा जे आहे ना नोटेशन, आधी हे नोटेशन व्यवस्थित लिहून घ्या, मी थोडं फ्रीज करतो. इथे परत फुलतील लाखो तारा, ये रे का सारखंच पण ध सा सा रे सा ध ध प ध. परत फुलतील लाखो तारा परीही, ध सा सा रे सा ध ध प ग प ध ध ध सा ध प, रात कधी कधी ना यायची, प ध ध प प ग ग रे ग रे सा ग रे. आता परत तो आकार आ ग रे सा रे ग प ध सा रे ग सा रे ग. शेवटच्या दोन ओळी चषक सुधेचा सा ग ग रे ग ग, ओठी लावुनी ओठी लावुनी, सारे सारे रे रे ध प प ध ध ध, कटी भवती धरी हात रे नाच रे, ग ग प प ध सा ध प ग ग ग ग ग रे सा रे ग. आणि मग परत हो ध प ग धुंद मधुमती. तर नोटेशन आपल्या लक्षात आलंय का? एकदा पूर्ण पेजचं नोटेशन तुमच्या समोर ठेवतो बघा. हे पूर्ण पानाचं नोटेशन तुमच्या समोर आहे. तर जरा लांब झूम आउट केलं आहे मी, पण तुम्हाला जर झूम इन हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून त्याचं झूम इन करून बघू शकता. तर हे जे आपण आता दुसऱ्याकडं बघितलं आहे त्याला एकदा कीबोर्डवरती बघूया, आणि कीबोर्डवर बघितल्यानंतर मग आपण त्याला संपूर्ण गाणं एकदा आपण चेक करू. ओके, आता नोटेशन कीबोर्डवरती बघूया जिथे तुम्हाला छान समजेल. चला, आता तुम्हाला पहिलं कडवं समजलं. आता दुसरं कडवं या काळी एक मध्ये कॅमेराचा अँगल थोडासा मी चेंज केला आहे सो दॅट मला जरा नीट वाजवता येईल, नाही तर कॅमेरामध्ये येतो. आता पुढचं जे कडवं आहे, ये रे ये काम ग दूर उभा. आता हे ध पासून चालू होतं. ध ये रे ये काम ग दूर उभा. कसं? ध सा सा रे सा ध ध ध प ग प ध ध. ये रे ये काम ग दूर उभा ही, घटिकाही निसटून जायची. सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. ये रे ये काम ग दूर उभा, ये रे ये काम ग दूर उभा ही, घटिकाही निसटून जायची. परत फुलतील लाखो तारा, ध सा सा रे सा ध ध प ध. फुलतील लाखो तारा. आता दुसऱ्यांदा जे तारा आहे, ध सा सा रे सा ध ध प ग प ध. तारा तरी ही, ध ध सा ध प. रात कधी कधी ना यायची, प ध ध प प ग ग रे सा ग रे. आता इथपर्यंत पुन्हा एकदा फ्लो मध्ये बघा. ये रे ये का पासून ना,
आता याच्यानंतर पुन्हा तसाच आलाप आहे. म्हणजे बघा, रात कधी कधी ना यायची, है ना, गरे 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 सारे ग पध सा रे ग सारे ग. आणि म्हणजे वरती आहे, चषक सुधेचा ओठी लावणी है ना, साग ग रे ग ग सारे सारे रे रे ध प प ध ध कटी भवती हरी हात रे नाथ रे हो, है ना. मग शेवटचं आहे ना, पहिल्या कडव्याचं शेवट आणि दुसऱ्या कडव्याचा शेवट तो सारखाच आहे. कटी भवती हरी हात रे नाथ रे हो. आता मी काय करतो, माझ्या अशी अपेक्षा आहे की दोन्ही कडव्याचं तुम्ही नोटेशन लिहिल्यानंतर, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक थोडी कल्पना आली असेल की हे गाणं कसं वाजतंय. आता मी स्टार्ट टू एंड नॉन स्टॉप हे गाणं वाजवून दाखवतो न म्हणता, आणि तुम्ही चेक करा की हे गाणं कसं जातंय. यूट्यूबवर व्हिडिओ स्लो करण्याचा पण ऑप्शन आहे. यू कॅन ड्रॉप डाऊन द प्लेबॅक स्पीड, जे तुम्हाला राईट हँड साईडला त्या फुल स्क्रीनवर जर वरती असाल तुम्ही तो ऑप्शन येतो तुम्हाला, तर तुम्ही व्हिडिओ स्लो करून पण बघू शकता, सो दॅट बोटं कुठे वाजतात काय वाजतात तुम्हाला कळून येईल. आता पूर्ण गाणं विदाऊट ब्रेक आणि विथ अ फ्लो बघा. तर असं हे गाणं आहे. संपूर्णपणे मला खात्री आहे की तुम्हाला लक्षात आलं असेल, तुम्हाला कल्पना आली असेल की कोणते स्वर वाजवले जात आहेत. मी काही परफेक्शनिस्ट नाही आहे, बट मला आनंद मिळतो की निदान काहीच वाजवता येत नाही आहे, त्यापेक्षा काहीतरी वाजवता यायला लागलेलं आहे. असं जर होत असेल तर तुम्हाला आनंद मिळेल, आणि तुम्हाला आनंद मिळाला की तो ह्या चॅनलचा आनंद आहे. त्याच्यामुळे शिकत राहा. फ्री ऑफ कॉस्ट आहे सगळं, त्याच्यामुळे त्याचा भरपूर वापर करा. नोटेशन्स काढा. समर्थ मराठी नावच मुळात अशासाठी आहे की एकटे असाल काही टेन्शन नाही. संगीत आहे, अध्यात्म आहे या चॅनलवरती,
वेगवेगळ्या गोष्टींचा आपण याच्यावरती आढावा घेत असतो की आयुष्य कसं मजेत जगता येईल. म्हणून हे नोटेशन बघा, वाजवा आणि आनंद लुटा. बस बाकी मस्त. मग तुम्हाला एकदा येऊन गेलं की कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला छान वाजवता आलं की मला आनंद आहे. भेटूया पुढच्या नोटेशनमध्ये असंच एखादं छान गाणं घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.